शेतकरी मित्र नमस्कार. मी अंकुश पाटील ॲग्रोमध्ये आपले सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण आलोय गणेश इसाळ हे शेतकरी आहेत. गणेश इसाळ राहणार पलूस, तालुका पलूस, जिल्हा सांगली. तर यांची आज तारीख आहे 14 जून 2026, रविवार आहे. आणि आपण ढबूची लावणार आहे. ढबू इंद्रा आहे, 4000 रोपं लावणार आहे आपण. आणि वैशिष्ट्य असं आहे, पहिल्यांदा शेतकरी हे ढबू लावायला लागलेत बरं का. आणि त्यांचं सहकुटुंब आहे. काल आमची विनायक बापूंची पहिली 2 एकर ढबू आहे आणि काल 2 एकर लावले. काल मजूर मिळाले नाही म्हणून ही सगळी घरातली माणसं आहेत. सगळी ही गणेश इसाळ आहेत, यांच्या पत्नी आहेत. बघा ह्यो रविराज इसाळ, गुड्ड्या डोल्या आहे. ह्यो डोल्या म्हणतोय आम्ही आवडीनं. डोल्यासमोर कामाला घेतल्याच बरोबरीनं. हे भाऊ आहेत आणि हे आमचे आप्पा आहेत आणि कॅमेरामॅन अक्षय गायकवाड आहे. सगळी घरातलीच माणसं आहेत. मजूर वगैरे काही घेतले नाही, काल मिळालं नाही. वैशिष्ट्य असं आहे, हे मेंढपाळ होते. मेंढपाळाचं सगळं हे केलं आहे. लोकांच्या बांधाला जाऊन कुठं काय माहिती आहे. आज प्रत्येकाची शेतीत छोटी छोटी झाल्यामुळं आज आपण बांधाला जर जनावर एखादं आलं तर शेतकऱ्यानं पण अतिशय ह्यानं पीक लावलेलं असतंय. त्यामुळं फिरस्ती मेंढपाळ व्यवसाय करण्याचं हे आहे. तरी मेंढपाळ व्यवसाय त्यांनी बंद केला आहे आणि त्यांना म्हटलं की ढबू लावा. पलूस तालुक्यामध्ये ढबूची लागवड खूप कमी आहे. या तालुक्यामध्ये ऊस शेती आणि द्राक्षबाग आहे. ढबूची लागवड मला वाटते आमचे हे 2 प्लॉट आणि एका दुसरा असेल तर एक तालुक्यामध्ये अखंड 4-5 प्लॉट असतील आणि माझ्या माहितीनुसार, आणि कोणाचे असतील तर असतील. तर आज आपण ढबू लावणार आहे. तर पूजन करण्यासाठी मला बोलवलंय. माझ्या थोड्या असते ढबू लावला जाणार आहे. मी काय शेतामध्ये जरी तुम्हाला सांगत असलो तरी मला काय स्वतः शेतामध्ये कष्ट करता येत नाही. तर आपण आता पूजन करून हे करू. हे कुठे आहे हळदी कुंकू? पाच कर. रोपांची बी अक्षय शूटिंग कर. तिकडे रोपांची बघून घे. अगरबत्तीला ही करा. 2 लागली त्या. अशी घ्या. आता आपण रानामध्ये गारवा करतोय शेतकरी बांधवांनो. काय दही भाताचा गारवा करतोय. का करतो शेतकरी बांधवांनो दही भाताचा गारवा? जुनी म्हण आहे बघा, असतील शीत तर येतील जमतील भूत. शीत म्हणजे हे भाताचं जे शीत आहे आणि दही टाकल्यामुळं याच्यामध्ये जीवाणूंचं हे बॅक्टेरियाचं खाणं आहे. आणि म्हणून हे आपल्या रानामध्ये आपले पहिले पूर्वज काय करायचे, आपली कोजागिरी पौर्णिमेला भौम पौर्णिमा म्हणतो, त्याच्यामध्ये भूम पुरून आपलं जे घट असतो आपलं धान्य आपण जे नवरात्रामध्ये, आणि त्याचं ते आपल्या शेतामध्ये पिरून पुरायचं आपण भूम पौर्णिमा म्हणतो. आणि दही भात रानामध्ये सगळे आपण अखंड विस्कटायचं. काय विकायचं असं आपण विस्कटल्यानंतर काय व्हायचं, याच्यामध्ये जे जीवाणू आहेत आपल्या रानात, ह्या जीवाणूमध्ये हे टाकल्यानंतर ह्या जीवाणूंचा हे खाणा आहे आणि बॅक्टेरियांची ग्रोथ होईल. हे आपले पूर्वजांचं जुनं वैज्ञानिक पद्धत होती. शेतकरी बांधवांना आपण आता रोप लावणार आहे. जर रोपांचे आपले ही 1 महिन्याची रोप आहेत, जर खाली अशी जर कॉलर झाली असेल, गोल रिंग होते, तर त्यावेळेस काय करायचे, मग वाढ थांबेल म्हणून ही जी गोल रिंग झालेली आहे हे आपण कॉलर हे कट करून घ्यायचे, म्हणजे रोप
हे होतील. जर इथं रिंग मारलेले असेल, कॉलर होते, तर हे कट करायचे आणि आपण रोप लावायचे. बघा आपण आता रोप आता लावतोय. हे असं आपण हळदी कुंकू काढू. हा. रोप लावायचं आहे आणि याला थोडंसं आपण थोडा आधार द्यायचा आहे. काय करायचं आहे की आपली 5 झाडं आपल्या ह्याच्या पद्धतीने लावतोय आपण. हे बघा, लय पण प्रेस करायचं नाही. खाली गुट्टीवर काय झाला पाहिजे बघा. इथं तर कॉलर झाले शेतकरी बांधवांना, ही कॉलर झाले. ही कॉलर काय करायची अशी काढून घ्यायची, त्यामुळं मुळी चालू राहील आपली. थोडासा हे करा. या गुट्टीवर दाब पडला नाही पाहिजे. जर ही जी खाली कोकोपीटची गुट्टी आहे त्याच्यावर जर भरपूर जर तुम्ही असे जर दाबले तर झाड वाढणार नाही. नुसते अशी अलगद ह्याला दाबायचे. काय करायचं लक्षात घ्या. गुड्ड्या, डोल्या, इकडे बघ. ते बघ कसं दाबायचं आलं. लय तू दाबायचं दाबशील नाही रोप नाही. बघा या भारी. त्याची वळ लक्षात. हा, ही जी रिंग झाली ही रिंग कट करून घ्यायची अशी. मारलं नाही का भागू. एक जणानं होलं मारायचं आणि एक जणानं आपण काय करणार असं एवढं जोर नुसतं त्याला अलगद दाबायचं. वरनं काय करायचं अलगद दाबायचं. लक्षात घ्या. नाही तर तुम्ही असं पूर्ण दाबल्यानंतर काय होईल त्याच्यावर पूर्ण कागू, कागू, असं हे दाब होईल. कारण हे नारळाचं कोकोपीट आहे. हे असं दाबल्यानंतर ह्याची मुळी चालणार नाही शेतकरी बांधवांना. हा, फुटली पण नाही पाहिजे गुट्टी. व्यवस्थित ह्याला या प्लॉटचा आपण वेळोवेळी आणि सगळ्यात महत्वाचं शेतकरी बांधवांनो, हे रान तयार करत असताना ऊसाचं रान आहे. ऊस काढून 1 महिन्यात रान तयार केलेलं आहे. या रानामध्ये कोणत्याही प्रकारचा बेसल डोस टाकलेला नाही. कुठलंही शेणखत टाकलेलं नाही. कुठलंही बाजारातील सेंद्रिय खतं टाकलेली नाहीत. पूर्ण आपल्या तंत्रज्ञानावर या प्लॉटची लागवड आहे. आणि याची आपण वेळोवेळी आज आपण का सांगितले तारीख सांगितले तर याचे वेळोवेळी आपण अपडेट शूटिंग करणार आहोत. आणि याला आता आपण हे लावल्यानंतर पहिली आळवणी लाईम सल्फरची आणि ह्युमिक ॲसिडची आणि सॅलिसिलिक ॲसिडची देणार आहे आपण. आणि वेळोवेळीच आपण या प्लॉटचा आपण करू. आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मला सांगायचं आहे अल निनोचा प्रभाव आहे. तुम्ही जे आता लागवड करणार आहात कापूस असेल सोयाबीन असेल त्यामुळं काय होतं की माझा मराठवाडा विदर्भातील शेतकरी लागवड करतोय. पावसाची अनिश्चितता आहे. आता एक तर बाजारामध्ये खतं मिळत नाहीत. खतांची ओरिजिनल किती साशंकता याच्यामध्ये तरी पण आपण 50,000 1-1 लाख रुपयाची खतं भरतोय आणि लागवडीपूर्वीच आपण ही खतं रानामध्ये टाकतोय. जर दुष्काळ पडला की जर पाऊस पडला तर ही सगळी वाया जाणार आहे. तर मला शेतकऱ्यांना हात जोडून विनंती आहे की शेतकरी बंधूंनो, तुम्ही फक्त लागवड करा, खतं टाकू नका. यदा कदाचित आपल्या पूर्ण तंत्रज्ञानाचे जे शेतकरी आहेत अजिबात टाकू नका. जसं जसं रोप तुमचं वाढेल तसं तसं आपल्या आळवण्या फवारण्यावर तुमचं येईल. म्हणजे जर यदा कदाचित दुबार पेरणी संकट आलं तर तुमची खतं वाया जाणार नाहीत. खतं आता तुम्ही टाकू नका. पुढच्या पावसाचं आपण सगळं बघून हे करूया. पैसे वाचूया आणि आपलं कुटुंबाचे पैसे वाचूया, देश वाचूया. इथेच थांबतो. याचे अपडेट देतो. जय जवान जय किसान.